नमस्कार. स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. तुमच्या घरी पण अशी मुलं आहेत का जे मसाले भातातले आणि मटर पनीरमधले मटर कडेला काढून ठेवतात? तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आपण आज बनवणार आहे आलू मटर पराठा. त्यासाठी आपण नेहमीप्रमाणे जसं चपातीला पीठ मळतो अगदी तसंच मळून ठेवायचं आहे. जास्त पातळ नका मळू. पीठ मळून ठेवल्यानंतर आपले जे वाटाणे आहेत त्याला आपण एका तव्यामध्ये 2 चमचे तूप घालून व्यवस्थित भाजून घेणार आहे. अगदी जास्त पण नका भाजू. तुम्ही यामध्ये बटर सुद्धा टाकलं तरी चालेल. हा बघा, अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे. आता आपल्याला एका मिक्सर भांड्यामध्ये मी काढून घेतले. त्यामध्ये आपण कोथिंबीर, मिरच्या तुमच्या टेस्टच्या हिशोबाने घाला, मिरच्या, आलं, लसूण आणि जिरं सुद्धा टाका. मी जिरं टाकायचं विसरले होते, नंतरनं मी टाकले त्यामध्ये. बघा, असं बारीक एकदम पूर्ण पेस्ट नाही करायचे. जसं मी स्क्रीनवर दाखवते अगदी तसंच करून घ्या तुम्ही. इकडे मी उकडलेले बटाटे घेतलेत. त्यामध्ये आपण जे आपण मिश्रण बनवले ते ॲड करूया. ह्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ तुम्ही बघा, बटाटा आहे आपल्याला त्यामुळे जरा थोडंसं जास्त टाका मीठ आणि मिक्स करून घ्या. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपला हिरो इन्ग्रेडियंट, ज्याने मुलांना 1 काय 2 पराठे जातील, ते म्हणजे आपलं चीज. चीज घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. बघा, हे आपलं आतलं जे स्टफिंग आहे ते तयार झाले. आता मी चपातीचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये आपण जसं आलूच्या पराठ्यासाठी गोळा बनवतो अगदी तसंच बनवायचं आहे आणि त्याची चपाती लाटून घ्यायची, म्हणजे पराठा लाटून घ्यायचा आहे. मी लाटलेलं दाखवलेलं नाही आहे कारण मी हाताने व्हिडिओ शूट करते. हे बघा, असं पराठा लाटून झाला आहे माझा. आता याला आपण भाजून घेऊया. व्यवस्थित तूप लावून भाजून घ्या, मस्त खरपूस होईस तोपर्यंत, आणि सर्व करा तुमच्या मुलांना. बघा, त्यांना नक्की आवडेल आणि त्यांना कळणारही नाही की ह्यात वाटाणे आहेत. तर रेसिपी ट्राय करून बघा, कशी वाटली मला कळवा. आणि सबस्क्राईब नसला केला तर प्लीज सबस्क्राईब करा. ह्याला ना तुम्ही दही किंवा टोमॅटो, तुमचं टोमॅटो केचप जो असतं ना त्याच्यासुद्धा मस्त लागतं, त्याच्याबरोबर सुद्धा तुम्ही हे सर्व करू शकता.